गो आउट देअर, ऑब्झर्व थिंग्स, ट्राय टू फाइंड अ प्रॉब्लेम. 9 रुपये आणि 10 रुपये कॉल रेट होता. 10 मिनटं बोललं की 100 रुपये जायचे. मामाने 2 दिवस फोन दिला आणि त्याच्यानंतर म्हटले बस. आणि त्या टीममध्ये मग माझं त्यांनी सिलेक्शन केलं एक इंडियामध्ये. जवळजवळ 1 करोड त्यावेळी आम्हाला खर्च आला ना. नेहमी असं कुठेतरी वाटायचं की आपण कुठे येऊन पडलो आणि आपण परत जावं का. प्रेशर आलं होतं आणि काय ना, माझं इंग्लिश जरी चांगलं असलं तरी UK लेवलचं ॲक्सेंट वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळं कुणाला जाऊन विचारायची हिंमत झाली नाही की माझ्याशी इंग्लिश बोला म्हणून. तो आम्ही इस्रोला दिला लॉन्चिंग करायला. इस्रोने तो लॉन्च केला आणि आता तो वर्क करत आहे. ते 18 तास अभ्यास करायचे म्हणून मी प्रयत्न केला, मला काही जमलं नाही. ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे. मला माहीत आहे की मी कुठून आलो आहे आणि मला कुठे जायचं आहे. त्यामुळं नेहमी हवेत न जाता आपलं पाय नेहमी जमिनीवर ठेवणे. तू अजून खूप मोठं काही अचीव करायचं आहेस आयुष्यात, त्यामुळं स्टे ऑन द ग्राउंड. आणि मला वाटतं लाईफची फिलॉसॉफी कुठेतरी हेच आहे की कधी कुणीतरी तुम्हाला सावली देतं आणि मग कधी तुम्ही कोणाला तरी सावली देता. सो दिस इज अ सायकल आणि त्या सायकलवर ही सायकल चालत राहिली पाहिजे. आपल्याकडे वर्किंग आवर्स ठरलेले असतात. माझे कामाचे तास, माझे कामाचं नेमकं तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथं कसं असतं? तास सोडून द्या, वातावरण कसं असतं? मला सांगायला आवडेल आणि हे मी मध्यंतरी कुठेतरी बोललो होतो की संशोधक किंवा जे सायंटिस्ट असतात ते खूप इन अ वे रोमॅन्टिक असतात. त्याचं कारण असं की ते आपल्या आयडियाबद्दल ते रोमॅन्टिसाईज करतात. म्हणजे कुणी तुम्ही म्हटला की तू नाही बाबा बनवू शकत सॅटेलाईट आणि महाराष्ट्र कधीच सेंड करणार नाही, तर त्यांना कुठेतरी आतून त्या गोष्टीबद्दल हे असतं आणि त्यांची ती आयडिया दॅट इज देअर लव्ह है ना. आणि त्या फॉर दॅट लव्ह दे आर रेडी टू डू एनिथिंग. तर तुम्ही वर्किंग आवरबद्दल बोलता. आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जिथं आम्ही रिसर्च करतो तिथं लोक सकाळी 6-7ला येतात आणि कधी रात्री 8-9 वाजेपर्यंत बसलेले असतात. ते आपल्यासोबत डबा सगळं सँडविच सगळं घेऊनच येतात आणि त्याच्यामध्ये 10-10, 12-12, 15-15 तास ते करत असतात. त्यांना असं सेट वर्किंग आवर्स असला काय प्रकार नसतो. त्यांना जी त्यांच्या मनात कल्पना आहे किंवा त्यांच्या डोक्याची कल्पना आहे ती जोपर्यंत साकारत नाही तोपर्यंत ती उतरत नाही. आपल्या मनाचं काम होतं तोपर्यंत ते काम करत राहतात. आणि एकदा समजा जेव्हा ती सत्यात उतरेल किंवा उतरली असेल तेव्हासुद्धा ते थांबत नाही. त्यांच्या मनात दुसरी एक आयडिया असते जी त्यांना अनदर. तुमच्या मनात आता कुठली आयडिया? मला असंच वाटतं की आपण महाराष्ट्रासाठी एक सॅटेलाईट बनवावा. महाराष्ट्रासाठी एक चांगला सॅटेलाईट बनवा जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील लोकांना त्याचा चांगला फायदा होईल. तर माझं एक दुसरं असं आहे की भारतातली पहिली एक स्पेस एजन्सी, प्रायव्हेट स्पेस एजन्सी निर्माण व्हावी आणि ती महाराष्ट्रातच निर्माण व्हावी आणि कोल्हापुरात निर्माण व्हावी. आणि आपण ते करत असताना 1,001 लोकांना जॉब द्यावा. हे एक माझी संकल्पना माझ्या मनात आहे. हे 2 पॉईंट्स माझ्या मनात आहेत आणि ते करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिथनं सुरुवात झाली मी पुन्हा तिथे येतो. तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला होता, तुम्हाला मार्क विचारले होते तुम्ही काय बदल घडवू शकता, तर हा बदल तुम्हाला घडवायचा आहे. तर त्या बदलासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणखीन मी पुन्हा तुमच्याकडे एका दुसऱ्या कारणासाठी परत येतोय की नेमकं तुमच्या कागलच्या नवोदय विद्यालयाचं तुमच्यासाठी केलेलं योगदान असेल किंवा काय ते नेमकं काय आणि तुमची फॅमिली बॅकग्राऊंड. येस, हे मी 3 गोष्टी सांगतो. एक म्हणजे माझ्या फॅमिलीचं काय योगदान आहे, माझ्या शाळेचं विद्यामंदिर देवर्डेचं काय योगदान आहे आणि नवोदयचं काय योगदान. देवर्डेची शाळा जिल्हा परिषद होती का? हो, जिल्हा परिषद विद्यामंदिर देवर्डे. जिल्हा परिषदेची शाळा. जिल्हा परिषदेच्या शाळेचं काय योगदान होतं हेही मी सांगतो. तर शाळेतून कसं असतं, विद्यार्थी पहिला जो घडवला जातो तो शाळेत, तुमच्या बालवाडीत, अंगणवाडीत असेल आणि 1ली ते 5वी त्याच्यावर जे संस्कार होतात त्याच्यावर जे शिक्षक वर्क करतात है ना, ते त्याला कुठेतरी खूप आतून एक तो घडत असतो तो विद्यार्थी. तर आमचे विद्यामंदिर देवर्डे जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, तर त्या शाळेतले शिक्षकांनी खूप
प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टीत. म्हणजे फक्त अभ्यासातच नाही तर वक्तृत्व स्पर्धा असेल, कथाकथन असेल, नाटक असेल, इवन खेळ असतील, त्या सगळे सर्वांगीण घडवावं. आमचे सर होते ज्यांनी आम्हाला नवोदयसाठी म्हणजे त्यांनी स्पर्धा परीक्षा तुम्हाला तोंड द्यावं, स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी तयार केलं. तर ते सर आमचे सकाळी शिपूरकर सर नाव आहे त्याचं, सकाळी 7 वाजता यायचे, रात्री 8 वाजता घरी जायचे. आणि त्यांनी आमच्याकडून म्हणजे तुम्ही करताय हां तर एक्झॅक्टली ज्यांनी ते आमच्यात पेरलं की बाबा तुम्ही एक हातात घेतली गोष्ट की त्याच्यासाठी मग तुम्ही वेळ काढायचं भान ठेवू नका. तर ते त्या सरांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयार केलं. त्यांनी इंग्लिशचं थोडंसं तिसरी चौथीत असताना आम्हाला ते इंग्लिशचे धडे द्यायचे थोडे थोडे. म्हणजे जिथं बाहेर मला माहीत नाही किती शाळांमध्ये किंवा किती विद्यापीठामध्ये ते विद्यालयामध्ये होतं, तर ते तिसरी चौथीत आम्हाला इंग्लिशचे धडे द्यायचे. ते तिथून माझं इंग्लिश सुरू झालं, इंग्लिशबद्दलचं प्रेम हे झालं. त्याच्यानंतर चौथीत स्कॉलरशिप ही मी राज्यात तिसरं आलं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर नवोदयमध्ये माझं सिलेक्शन त्या शाळेमुळे झालं. त्या शाळेत नसतो कदाचित, तर कदाचित झालं असतं नसतं माहीत नाही. आणि बरं नवोदयमध्ये आल्यानंतर नवोदय हा एक वेगळाच विषय आहे. कारण नवोदयची शिस्त, नवोदयचे शिक्षक आणि नवोदयचं जे टाईम टेबल सगळं आहे, त्या टाईम टेबलनं माणसामध्ये खूप खूप बदल होतो. म्हणजे जसं मी शाळेत विद्यामध्ये देवडेमध्ये असताना चला उठा किती 8 वाजता उठलं तरी चालतं, 10 वाजता शाळेत जायचं आहे. तर नवोदयमध्ये सकाळी रोज 4:30ला 5लाच उठायला लागायचं, तुमच्या पीला म्हणजे व्यायामाला जायला लागायचं. पण याबरोबरच तिथं एक आम्हाला मला चांगले सर भेटले, ते म्हणजे आमचे चौधरी सर. ते आमचे इंग्लिशचे टीचर आहेत, त्यांना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार वगैरे भेटलेला. आणि त्या सरांनी आमच्यावर खूप काम केलं. म्हणजे ते कधीही माझ्याशी मराठीत बोलले नाहीत. ही इज ऑलवेज यूज टू स्पीक टू मी इन इंग्लिश. कारण त्यांना असं वाटायचं की आपण जर CBSE पॅटर्नच्या शाळेत शिकत असलो तर तुमचं इंग्लिश चांगलं असलं पाहिजे. फक्त चौधरी सरच नाही, तिथं असे कितीतरी मी शिक्षकांची आणि सगळ्या शिक्षकांची मी नाव घेऊ शकतो. आणि शैक्षणिक वातावरण तिथं असंच निर्माण. आणि प्रत्येक शिक्षकांनी म्हणजे एक रँडमली उदाहरण सांगितलं तर आमचे एक सर आहेत, त्यांनी एकदा असं सहज बोलून, म्हणजे काही संबंध नाही, त्यांनी सहज बोलून मी चालत होतो, सर पाठीमागे म्हणले प्रवीण इकडे. म्हटलं काय झालं सर? तर त्यावेळी आमच्याकडं आपले प्रवीण दराडे जे कलेक्टर होते, तर ते मला म्हटले प्रवीण इकडे आहे. राव सर त्यांचं नाव. तर म्हटलं प्रवीण इकडे आहे. म्हटलं काय सर? आपले कलेक्टर कोण आहेत? म्हटलं सर प्रवीण दराडे सर. तर ठीक आहे, तुझं पण नाव प्रवीण आहे, हां त्यांचं पण नाव प्रवीण आहे, आता फक्त दराडे जाऊन कांबळे आलं पाहिजे. म्हणजे आणि तो 7वीत असताना एवढे हे होते की सर माझ्याविषयी इतकं हाय लेवल आश्वासन होतं, म्हणजे हा एक IAS लेवलचा होऊ शकतो असं ते त्यावेळी विचार करायचे. आणि त्या वातावरण तुम्हाला मग ते वातावरण तुमच्यासमोर निर्माण केल्यामुळे तुम्हाला तसं तुम्ही घडत गेला, माइंडसेट आपला तसा तयार होतो, मला कोणतरी व्हायचं आहे. किंवा तिथले विद्यार्थी सुद्धा नॉर्मली मराठीतून किंवा ह्याच्यातून बोलणार, ते नेहमी इंग्लिशमधून स्पीक करणार. ते आमचा विषय, आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये बसायचो आमचे विषय हेच असायचे की बाबा परत 10वी नंतर काय करणार आहे, 12वी नंतर काय करणार आहे, कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे आपण. तर ही शैक्षणिक चर्चा नेहमी तिथं व्हायची. आणि ह्या चर्चेचा कुठं ना कुठं त्या इंटरव्ह्यूमध्ये असेल किंवा हे देशप्रेम आहे. नवोदयचं तुम्ही जर हे बघितलं, कॅम्पस बघितलं, इट्स व्हेरी क्लीन. आम्ही चॉकलेट खाऊन सुद्धा खिशात ठेवतो आणि जेव्हा तिथं टाकतो. हे आमचे एक लाड सर म्हणून त्यावेळी सरदार सर आणि लाड सर त्याच्यानंतर प्रिन्सिपल होते, त्यांनी ही सवय रुजवली होती की बरं देश स्वच्छ ठेवू नका, तुमचं हे तरी कॅम्पस तरी स्वच्छ ठेवा. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून हे आणि मला हेच वाटतं व्हॉट इज पॅट्रिऑटिझम, व्हॉट इज देशभक्ती. तर तुम्ही जे काम करताय ते चांगल्या प्रकारे करणं आणि त्या कामामुळं तुमच्या देशाचं नाव होणं, तुमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव होणं, हे खरी देशभक्ती. तर मी विद्यार्थ्यांना पण हे सांगत असतो की तुमचं काम सुद्धा आहे की चांगल्या प्रकारे अभ्यास करणं, तुमचं काम आहे. आणि ते काम चांगल्या प्रकारे केलं, तुमचं नाव जर देशात इंटरनॅशनल लेवलला गेलं तर तुमच्या देशाचं नाव होईल. आणि ही तुमचं देशभक्ती हीच आहे की तुमचं काम तुम्ही चांगल्या प्रकारे करा, राईट. तर असं ह्या तिन्ही गोष्टींचा, फॅमिलीचं सांगायचं म्हटलं तर माझे वडील अजूनसुद्धा ह्याच्यामध्ये निपाणीमध्ये हातमागावर काम करतात. माझी आई हे आहे, त्यांचं सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस होतं की 2 वर्षाचं असताना आपल्या मुलाला आजोळी ठेवणं, तर त्यांनी त्याचा कधी बाव केला नाही किंवा मलाही आत्तापर्यंत कधी वाटलं नाही की बाबा आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही, असं कधीच वाटलं नाही. कारण त्यांचा तो त्याग खूप मोठा होता. गावी आजऱ्याला गेल्यानंतरसुद्धा आजी आजोबांनी, म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा मी पेस्ट्रोलॉजीच्या इंटरव्ह्यूला जात होतो
त्यात 3,000 रुपये पाहिजे होते मला आणि तेवढेसुद्धा नव्हते आमच्या घरी. आमचे आजोबा म्हणजे शेतीच करतात. आणि सकाळी उठलो, म्हटलं बाबा आज मला जायचं आहे, संध्याकाळी कोल्हापूरमधून ट्रेन आहे. म्हणजे आम्हाला पुण्याला जायचं होतं आणि पुण्यातून पुढे जायचं होतं. तर पुण्याला जाईपर्यंत मला 3,000 रुपये पाहिजे. तर ते म्हटले काय करायचं. तर आमच्या आजीने लिटरली त्याच वेळी आपल्या कानातल्या कुड्या काढून दिल्या सोन्याच्या. तर त्याचे एक 600-700 रुपये आले. बाकीचं 2,000-2,500चं काय करायचं. तर आजोबा त्यावेळी आमची काजूची बाग आहे, तर काजूच्या बागेत गेले, एक 10-15 किलो काजी गोळा केल्या. तिथून त्या काजी घेऊन आजऱ्यात म्हणजे ठिकाणी गेले, त्या विकल्या आणि त्याच्यातले ते पैसे दिले. तर अशा खूप गोष्टी आहेत ज्याचं मला असं वाटतं की तो त्यांचा मोठेपणा आहे किंवा त्यांचं सॅक्रिफाईस आहे, ज्याच्यामुळं नेहमी मी ग्राउंडेड राहिलो, की मला माहीत आहे की मी कुठून आलो आहे आणि मला कुठे जायचं आहे. त्यामुळं नेहमी हवेत न जाता आपलं पाय नेहमी जमिनीवर ठेवणे आणि काम करत राहणे ही शिकवण त्यांच्याकडून आली. आणि जेव्हा जेव्हा असं वाटतं की डोक्यात थोडंसं आपल्याला कुठेतरी आपण भरकटत चाललं आहे, तेव्हा मी खरोखर आणि लिटरली मी माझ्या आईवडिलांना आठवतो, माझ्या आजी आजोबांना आठवतो, मावशी असतील, मामा असतील, त्यांना आठवतं. आणि त्यांची परिस्थितीच नेहमी मला ग्राउंडेड ठेवते की नाही, तू नेहमी तू अजून खूप मोठं काही अचीव करायचं आहेस आयुष्यात, त्यामुळं स्टे ऑन द ग्राउंड. आज तुम्ही स्वतःच युवकांच्या पुढं आयकॉन झालेला आहात, देशापुढे एक आयकॉन आहे की कठोर परिस्थिती कशी असो. एक वाक्य आहे शिवाजीरावांचं की मी तरुण आहे, परिस्थिती कशी असो, मी परिस्थितीच्या डोक्यावर पाय देऊन त्या परिस्थितीला वाकवेन. ते वाक्य सार्थ करणारे तुम्ही आहात. मग तुमच्यासमोरचं आयकॉन खूप माझ्यासमोर 2 मेन आयकॉन आहेत. तर वैयक्तिक जीवनात म्हणायचं म्हटलं तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करतो. कारण जेव्हा पहिल्यांदा मी लंडनला गेलो 2-3 महिने तर खूप खडतर होते, कारण जसं मी म्हटलं की माझं इंग्लिश त्यावेळी इतकंही चांगलं नव्हतं. पण नेहमी असं कुठेतरी वाटायचं की आपण कुठे येऊन पडलो आणि आपण परत जावं का. पण त्यावेळी मी आंबेडकरांचं चरित्र वाचलं होतं आणि त्यांनी कुठल्या म्हणजे ब्रेड आणि बटर खाऊन त्यावेळी त्यांनी तिथं ते राहिले. ते वाचल्यानंतर वाटलं की बाबा हा माणूस जर एवढं करून एवढ्या परिस्थितीतून राहून एक मोठा व्यक्ती बनू शकतो, तर आपण तर आपल्याला तर चांगलं जेवण वगैरे चांगलं मिळतं, आपण तर राहिलंच पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत मी त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करत असतो. ते 18 तास अभ्यास करायचे म्हणून मी प्रयत्न केला, मला काही जमलं नाही. पण 18 तासच काम सध्या रिसर्च वगैरे सुरू असतो. तर ते एक आहे. आणि या क्षेत्रात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये येण्याचं मुख्य कारण मगाशी जसं म्हटलं की ते म्हणजे आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अगेन त्यांची स्टोरी खूप जवळची वाटते. जर चिंचोके विकून न्यूजपेपर विकून तो माणूस जर भारताचा वन ऑफ द फायनेस्ट सायंटिस्ट इन इंडिया बनू शकतो, तर आपण का नाही, हा नेहमी प्रश्न निर्माण होतो. आणि त्यांच्या आणि माझ्यात एक सामर्थ्य की ते पण खूप मृदू होते व्यक्तिमत्वात आणि मी फार तर ते कुठेतरी रिलेटेबल होतं की अशा नेहमी आपण बघतो की लीडर्स असतात ते खूप स्ट्रॉंग फायस्टी आणि असं असतात. तर अब्दुल कलामांना बघून वाटतं की नाही, एक मृदू आणि सेन्सिटिव्ह लीडरसुद्धा बनू शकतो आणि एका ऑर्गनायझेशनला एका लेवलला नेऊन कमी मनाचा सर्वोदय माणूस आपली संस्था जगाच्या पातळीवर सर्वोच्च पातळीवर नेऊ शकतो. हे एक त्याने तो एक कॉन्फिडन्स त्यांच्यातून मिळतो. तर हे 2 खरंच माझ्यासाठी आयडॉल आहेत. आता तरुण मुलांना स्टार्टअपसाठी तुम्ही काय संदेश द्याल. स्टार्टअपसाठी असेल किंवा ह्या वैज्ञानिक क्षेत्राकडे यायच्यासाठी असं म्हणू आपण, तर विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच अगदी 7वी-8वीपासूनच मी म्हणतो की ऑब्झर्व करायला शिकलं पाहिजे. आपण ऑब्झर्व नाही करत, आपण एकदा मोबाईलमध्ये तोंड घातलं, लक्ष घातलं की तिथेच असतं आणि आपण आजूबाजूचे जग आपल्याला दिसत नाही. तर मला वाटतं की तरुणांनी ऑब्झर्व करायला शिकायला पाहिजे. नेहमी लोक म्हणतात की सोल्युशन्स फाइंड करा, प्रॉब्लेम्स. मी म्हणतो प्रॉब्लेम्स तर पहिला फाइंड करा की प्रॉब्लेम्स कुठले आहेत आणि मग त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन कुठलं आणता येईल हे तुमच्या बुद्धीनं तुम्ही करा. पण लेट्स ट्राय लुकिंग फॉर प्रॉब्लेम्स दॅन सोल्युशन्स. मग सोल्युशन्स नंतर येतात. ही एक दुसरी गोष्ट आहे. तिसरं म्हणजे वैज्ञानिक क्षेत्रात येत असताना जर कुणाला स्पेसमध्ये जर एंट्री करायची असेल तर 12वी नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी नावाची एक आपली संस्था आहे, जी
इंडियन गव्हर्नमेंटची आहे आणि तिथून जर तुम्ही 12वीत गेला, 12वीनंतर डिग्रीला, तर त्याच्यानंतर डायरेक्ट तुमची प्लेसमेंट इस्रोमध्ये होऊ शकते. म्हणजे जवळजवळ 50% विद्यार्थी तिथले डायरेक्ट इस्रोमध्ये जातात. तर तोही एक चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला वैज्ञानिक क्षेत्रात यायचं असेल. आणि कुणाला जर संशोधनातच यायचं असेल तर मला वाटतं चांगले भारतातही चांगलं सध्या अलीकडच्या काळात संशोधन सुरू आहे. अजून संशोधनावर चांगलं बजेट यायला पाहिजे. रिसर्चवर अजून जास्त पैसा खर्च R&Dवर झाला पाहिजे. पण ज्या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच हार्डकोअर संशोधन करायचं आहे आणि त्यांनी IIT सारख्या संस्था असतील, IISc सारख्या संस्था असतील, त्या संस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नसेल तर तुम्ही घरी बसून किंवा तुम्ही तुमच्या शहरात राहूनसुद्धा चांगलं संशोधन करू शकता. जसे मी म्हटलं, गो आउट देअर, ऑब्झर्व थिंग्स, ट्राय टू फाइंड अ प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय मिळतं. कारण आता आपल्याकडे इन्फॉर्मेशन इज ॲट अवर फिंगर टिप्स. इंटरनेटच्या माध्यमामुळं इंटरनेटचा चांगला उपयोग केला तर खूप काही करू शकतात. म्हणजे माझा एक विद्यार्थी मित्र आहे, छोटा आहे, तो 10वीला आहे. तर त्यानं फक्त इंटरनेटमधलं बघून आंधळ्यांसाठी एक चष्मा बनवला आहे. ते चष्मा घातला की त्या आंधळ्यांना ॲज इफ डोळे आल्यासारखा भास होतो की त्यांना आजूबाजूच्या सगळ्या इन्फॉर्मेशन त्या चष्म्याच्या माईकमधून किंवा दिल्या जातात. तर विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम्सवर जास्त फोकस केलं पाहिजे आणि त्यातून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फॉरेनमधल्यासुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये चांगले आपण जाऊ शकतो, तो एक वेगळाच भाग आहे. पण भारतातसुद्धा काही युनिव्हर्सिटी कमी नाही आहेत आणि रिसर्चसारख्या युनिव्हर्सिटी तर आहेत. तर त्यामुळं या क्षेत्रात पण आपण अशा पद्धतीने जाऊ शकतो. अशी एक सिस्टम किंवा असा एक प्लॅटफॉर्म जिथं जाऊन विद्यार्थी आपल्या वैज्ञानिक दृष्टीला चांगल्या प्रकारे वाव देऊ शकतात. अशा प्रकारचं एक थोडंसं काहीतरी प्लॅटफॉर्म बनवण्याचा विचारातसुद्धा आम्ही आहे. ज्याला एक स्टार्टअप थोडंसं आम्ही विचार करतो आहे. स्टार्टअप म्हणा किंवा एक अशी ऑर्गनायझेशन जिथं विद्यार्थी येतील, त्यांना हवं ते संशोधन ते करतील, त्यांना लागणारे ट्रेनर्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू. असं एक प्रोजेक्ट सुपर्णोवा नावाचा एक प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करायचा महाराष्ट्रात ठरवत आहोत. आणि तो पुण्यामध्ये ठरवत आहोत. जिथं सुपर्णोवा काय असतं, एक इंजिनियर्स, रिसर्चर्स किंवा सायंटिस्ट विचार करतात किंवा एक डेव्हलपर किंवा एंटरप्रेनर, तो आपली आयडिया, एक पेपरवरची आयडिया किंवा मनातली आयडिया त्याला प्रत्यक्षात कशी आणतो, त्याची एक सेट प्रोसेस असते. आणि त्या प्रोसेसमधून त्या जर विद्यार्थ्यांना आपण घेऊन गेलं प्रत्येक स्टेजवरून, तर ते विद्यार्थीसुद्धा फ्युचर सायंटिस्ट, फ्युचर रिसर्चर्स आणि एंटरप्रेनर्स बनतील. ह्या अनुषंगाने एक प्रोजेक्ट सुपर्णोवा नावाचा एक प्रोजेक्ट आम्ही पुण्यामध्ये स्टार्ट करतो आहे. कोण करतो? आम्हीच एक स्टार्टअप बनवतो आहे. त्याचं लीड मी करतो. आणि तिथून लंडन, सुपर्णोवा, आणि लंडनचे जे आमचे टीम आहे, जे सॅटेलाईट बिल्डिंगची टीम, त्या टीममधले लोक येऊन त्यांना गाईड करणार आहेत. असा एक प्रोजेक्टची बांधणी सध्या सुरू आहे. तर तोही खूप विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्यातली टॅलेंट बाहेर काढणं आणि त्यांना तुमच्यात टॅलेंट कोणतरी शोधलं, तुम्हाला ह्या इथंपर्यंत आणून सोडलं. येस, तसं त्यांच्यातलं तुमच्याकडे होतच ते पण ते शोधून तुम्हाला त्या मार्गावरती नेणे आणि त्याला वाव देणं आणि त्याला तू हे कर म्हणजे तू यात बेस्ट होशील. जसं की माझ्या 12वीच्या सरांनी सांगितलं की एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच कर, तर तुला त्यात जास्त इंटरेस्ट पण आहे, तुला IQ पण आहे त्याच्यात. तर ह्या 2-3 गोष्टींचा मेळ घालून प्रोजेक्ट सुपर्णोवाचा नावाचा एक प्रोजेक्ट लॉन्च करायचा विचार आहे. तो या दिवाळीपर्यंत लॉन्च होईल. किती विद्यार्थ्यांना शिक्षण? त्याच्यात आमची कपॅसिटी तरी सध्या वर्षातून 500 विद्यार्थ्यांची आहे. नाही, तुम्ही अनेक मुलांना मदत करता आहात. स्टार्टअपमधनं नवीन मुलं घडावी, समाजाचं जगणं अधिक सुसह्य व्हावं, त्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात, ह्यासाठी ज्यांच्याकडे टॅलेंट आहे ते सर्च करून तुम्ही त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळं तुम्हाला एक मोठी संधी मिळाली. त्या संधीविषयी जरा सांगा. आत्तापर्यंत एक 7-8 मुलांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी भारतातून, कोल्हापूरमधली त्यात 2-3 मुलं आहेत, त्यांना आपण लंडन, इटली, युरोपसारख्या ठिकाणी पाठवलेलं आहे. तर असंच असं माझं काम बघून एक अमेरिकेतली NGO आहे, त्यांनी मला
त्यांच्या मॅडमनी मला एकदा फोन केला, त्यातले CEO मॅडम ज्या मंजू रेड्डी म्हणून आहेत, अर्धम इंटरनॅशनल असं नाव आहे त्या NGOचं. आणि त्या मॅडम तिथल्या एक म्हणजे टॉप 10 न्यूरोसर्जनपैकी आहेत आणि तिथल्या मिलिटरी हॉस्पिटलच्या त्या डिरेक्टर आहेत. मंजू रेड्डी, डॉक्टर मंजू रेड्डी. त्या कर्नाटकच्या आहेत, पण माझ्यासारखंच एक 20 वर्षाचा असताना त्याही तिकडे गेल्या आणि तिथं जातं सेटल आहेत. पण त्यांचंही आहे की भारतातली जी गरीबातली गरीब मुलं आहेत, ज्यांना त्यांचं एक उद्दिष्ट आहे की मी जर त्यांना मदत केली नाही तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अशा विद्यार्थ्यांना, म्हणजे इतक्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांचं ते शोध घेतात आणि त्यांना शिक्षणासाठी त्या मदत करतात. तर असंच करत असताना आपल्या एक कोल्हापूरमधली एक विद्यार्थिनी आहे, त्या विद्यार्थिनीला त्यांनी मदत केली. ती माझ्या रेफरन्समधून केली आणि तो रेफरन्सचं असं झालं की मी त्यांना 2-3 वेळा ईमेल पाठवला, खूप मोठा. तर त्यांना ते आश्चर्य वाटलं की बाबा त्यांना नेहमी ईमेल येतात की मला गरज आहे पैशाची, मला मदत करा. पण असं काही तिसऱ्या व्यक्तीनं चौथ्या व्यक्तीसाठी मदत मागितलेली पहिलीच गोष्ट होती. तर त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी त्या मुलीला मदत केलीच. पण त्याचबरोबर त्याने असंही केलं की एक 2-3 महिन्यानंतर माझं काम बघून त्यांनी मला त्या कंपनीच्या म्हणजे त्या NGOच्या डायरेक्टरपदी पण घेतलेलं. अर्धम इंटरनॅशनल नावाचे NGO. येस. तर आमचं असं ध्येय आहे की भारतात बेस कुठे आहे त्याचा? बेस कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि इथं बेंगलोरमध्ये आहे. तर आपण भारतात मंजू रेड्डी डॉक्टर ह्या बेंगलोरच्या आहेत. ह्या बेंगलोरच्या आहेत, पण अमेरिकेत त्यांचं वास्तव्य आहे. अर्धम इंटरनॅशनल. तर त्या व्यक्ती म्हणजे आमचं मॅडमचं असं ध्येय आहे आणि आमचं सगळ्यांचं ध्येय आहे की भारतातली जास्तीत जास्त विद्यार्थी आपण शिक्षणापासून जे वंचित राहतात किंवा ज्यांना मदत पण त्यांना पुढे जातात, तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, त्यांना सेल्फ सस्टेन बनवणं हे एक उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत त्या फक्त भारतातल्या भारतात शिकण्यासाठी मदत करत होत्या, पण माझ्या रेफरन्सनं ज्या विद्यार्थिनीला आपण मदत केली तेव्हापासून आपण भारतातली आणि स्पेशली महाराष्ट्र आणि कर्नाटकमधली मुलं आपण बाहेर पण घेऊन त्यांना जाऊन मदत करत आहोत. एखादा माणूस अपघात होतो आणि त्याला हेड इंजुरी होते, ओके, आणि त्याच्याविषयी वैद्यकीय शास्त्र किती प्रगत झालं तरी त्याविषयी काही सांगू शकत नाही नेमकं काय, कारण ते शेवटी ते अनप्रेडिक्टेबल म्हणतात, सांगू शकत नाही म्हणतात नेमकं काय आहे. आणि ह्याविषयी काही संशोधन होत आहे का? ह्याविषयी संशोधन होत आहे. आमचंच एक युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज, मँचेस्टर आणि युनिव्हर्सिटी इन नेदरलँड्स हेल्सिंकी नावाची, या 3 युनिव्हर्सिटी एकत्र येऊन आणि UKचं NHS म्हणजे तिथली जी हेल्थ बॉडी आहे त्यांनी एकत्र येऊन हा प्रोजेक्ट केला होता की जेव्हा माणसाला हेड इंजुरी होते किंवा त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि डोक्याला मार लागतो तेव्हा तो ICUमध्ये जातो आणि नंतर कोम्यात जातो. तर कोम्यातून बाहेर किती दिवसांनी येणार हा देव पण नाही सांगू शकत. तर आम्ही एक असं आर्टिफिशियल मॉडेल बनवलेलं आहे ज्या मॉडेलमध्ये ते मॉडेल खूप पॉईंट्स तुमच्या शरीरातले छोटे पॉईंट्स मेजर करत असतं. प्रत्येक सेकंडला जवळजवळ बिलियन पॉईंट्स ते मेजर करतात. इन वन सेकंड येस. तुमच्या प्रत्येक बॉडीचं पार्ट इन पार्ट ते चेक करत असतं. आणि फक्त बॉडी नाही तर बॉडीच्या आतलं तुमचं ब्लड प्रेशर किती आहे, तुमच्या वेन्सचं प्रेशर किती आहे, तुमच्या आर्टेरियल्स प्रेशर, तुमच्या नसांचं प्रेशर किती आहे, तुमच्या हेडचं स्कल प्रेशर किती आहे, तुमच्या डोळ्यातलं जे बुबुळांची हालचाल ती किती आहे, हे सगळ्या तुमचं पर्स्पिरेशन किती आहे हे सगळं ते तुमचं चेक करत असतं. आणि त्या ह्याच्यावर ते तुम्हाला 2 गोष्टी सांगतं. एक सांगतं की ते कोम्यात गेलेला माणूस किती टक्के कॉन्शियस आहे, तो 10%, 20%, 30%. आणि त्याचं दुसरं सगळ्यात आणि जे आजचं वैद्यकीय शास्त्र पण नाही सांगत, कॉन्शियस लेवल नाही सांगत. आपले लोक काय करतात की ते बुबुळात फक्त त्याचं डायलेशन किती आहे, फक्त तो जिवंत आहे की नाही हे फक्त सांगतात. पण अजून एवढं प्रगत झालं नाही की कॉन्शियस लेवल तुम्ही डिसाईड करू शकता. यामध्ये सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट जी आश्चर्यचकित करणार आहे ते मॉडेल प्रॉग्नॉस्टिकली म्हणजे फ्युचरिस्टिकली असं सांगतं की हा माणूस कोम्यातून किती दिवसानंतर किंवा किती तासानंतर बाहेर येईल. आणि हे खरं म्हटलं तर आश्चर्यच आहे, कारण ही गोष्ट डॉक्टर किंवा कोणीही सांगू शकत नाही. तर त्याचा फायदा असा होईल की समजा आता माणूस 90% कॉन्शियस आहे तर त्याला आपण योग्य ते अजून थोडा बूस्टर मेडिसिन देऊन त्याला पटकन कॉन्शियस लेवलमधून बाहेर आणू शकतो. किंवा समजा तो एकदमच अनकॉन्शियस आहे जास्तच टक्के, तर काही औषधं त्याला आपण देऊ शकत नाही. म्हणजे जसं समजा अनेस्थेशिया
सारखं गोष्टी आहे, म्हणजे जे गुंगी येणारी जी औषधं आहेत ते आपण त्याला देऊ शकत नाही, कारण तो ऑलरेडी अनकॉन्शियस, तो अजून डीपर लेवलमध्ये जाऊ शकतो. तर हे कॉन्शियस लेवल कळल्यामुळे डॉक्टरांना किंवा जे मेडिकल सर्जन्स वगैरे आहेत त्यांना त्या पेशंटची एक खऱ्या अर्थानं चांगली स्टेबल म्हणजे परिस्थिती जाणून घ्यायला मदत होईल आणि त्याला कुठल्या प्रकारचं औषधं किंवा मेडिसिन दिल्यानंतर तो लवकर कोम्यातून बाहेर येईल हे सुद्धा त्यांना करता येईल, असा एक शोध आहे. वापर सुरू त्याला पण एक अजून हे जवळजवळ 80% झालेलं आहे. 80% त्याच्यावर आम्ही सक्सेस रेट मिळवलेला आहे. अजून 20%, कारण मेडिकल क्षेत्रातलं असं असतं की जो 100% टेस्टेड अँड प्रूव्हन असल्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. कारण लोकांच्या जीवाशी आपण ॲक्च्युली घेत असतो. त्यामुळं 100% व्हायला यायला अजून एक 5-6 महिने आहेत, जास्तीत जास्त 1 वर्ष. पण ही टेक्नॉलॉजी लवकरात वरदान ठरेल माणसाला, खूप वरदान ठरेल, कारण तुम्ही खूप लोकांचे जीव वाचू शकता. कारण कोम्यात गेल्यानंतर खूप वेळा आपण म्हणजे इट्स ॲज गुड ॲज डेड असं त्याला मानतो, त्याच्यावर जास्त काय आपण फोकस करत नाही, हे करत नाही. तर त्या माणसाला आपण कोम्यातून बाहेरसुद्धा आणू शकतो योग्यरीतीने ट्रीट करून. तर हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असाही वापर. क्लिनलीनेसच्या बाबतीत किंवा रेल्वे अपघात टाळण्याच्या बाबतीत नेमकी रोबो काय काम करू शकतो आणि कसं काम करू शकतो, तुम्ही संशोधन करताय त्यावरती? हां, तर मला सांगायला आवडेल की 2017मध्ये जेव्हा UCLमध्ये मी स्टडी करत होतो मास्टर्स, तेव्हा मी एक रोबोट बनवला होता. आणि जसं UKमध्ये हिवाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर लीव्ह फॉल होतो, पानगळ होते आणि ती आपल्या रेल्वेच्या ट्रॅकवर जेव्हा पडते आणि त्याच्यावर जर ट्रेन गेली तर ते एक ऑइली लेअर बनतो आणि त्याच्यामुळे मग रेल्वे स्लीड होणे किंवा स्लिप होणे आणि ॲक्सिडेंट्स होणे, डिले होणे. आणि तिथं तर असं आहे की प्रायव्हेट रेल्स असल्यामुळे 10 मिनटं जरी लेट आली ट्रेन तरी तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात. तर त्या अनुषंगाने तिथले सरकार किंवा तिथल्या ज्या रेल कंपनी आहेत जवळजवळ करोडो रुपये त्या डिलेज आणि ॲक्सिडेंट्समध्ये खर्च करत होते. तर त्याच्यासाठी आणि त्यांच्यासाठी त्यांचं काय सोल्युशन होतं की एक मोठं 14 ह्यांची बुगीची वॉटर ट्रेन ते आणायचे आणि प्रेशरनं वॉटर मारत जायचे त्याच्यावर. पण ऑइल आणि वॉटर कधी हे होत नाही, ते ऑइली लेअर निघायचंच नाही. प्लस तुमचं कितीतरी वॉटर वेस्ट व्हायचं, पाणी वेस्ट व्हायचं आणि त्यासोबतच पाठीमागून येणाऱ्या ट्रेनना थांबावंच लागायचं जोपर्यंत ती ट्रेन जात नाही तोपर्यंत. तर ते सॉल्व करण्यासाठी आम्ही एक काम केलं आणि ते म्हणजे की आम्ही एक असा रोबोट बनवला. आम्ही त्या रोबोटचं टाईम टेबल आणि ट्रेनचं टाईम टेबल मॅच केलं, इंटिग्रेट केलं आणि त्या रोबोटला असं ब्रश वगैरे आहेत, म्हणजे खूप असे सिस्टीम त्याने अशी बनवली. तो कार एवढा मोठा रोबो आहे. तर तो काय करतो की ट्रेन निघून गेल्यानंतर तो स्वतः त्या रेल्वे त्याच्यावर जातो, ते रेल्वे ट्रॅक्स क्लीन करतो, त्यातली पानं वगैरे सगळं बाजूला करतो आणि त्याला जेव्हा माहीत असतं की 5 मिनटं जर ट्रेन यायची आहे आता, तर तो स्वतः बाजूला होतो, ट्रॅक सोडून बाजूला होतो. त्याची चार्जिंग कमी झाली तर तो स्वतःला चार्जिंग स्वतःला जातो. तर अशा प्रकारचा एक ऑटोनॉमस रोबोट आम्ही बनवला. हा कधीपासून वापरात सध्या त्याचं पेटंट आम्ही दिलेलं आहे, पेटंट बनवायला. तर पुढच्या 2-3 वर्षात तो नक्कीच वापरात येईल आणि त्याच्यासाठी तिथल्या सरकारचं पण आम्हाला प्राइजेस मिळाले. तिथले आमच्या युनिव्हर्सिटीचं बेस्ट प्रोडक्ट प्राईज आम्हाला मिळालेलं आहे इनोव्हेटिव्ह आयडियाचं. तर ते आम्ही केलेलं आहे आणि ही आयडिया आपण भारतात कशी आणि क्लीन इंडियासाठी स्पेशली कशी वापरू शकतो. तर भारतातल्या रेल्वे ट्रॅकचं म्हणजे अवस्था आपल्याला माहीत आहे, खूप म्हणजे ते अस्वच्छ असतात. तर त्यावर हा रोबोट चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्याच्यानंतर त्याला वेगवेगळ्या आपण कमांड दिल्या तर जे खूप बॉटल्स वगैरे फेकतात रेल्वे स्टेशनवर तो कचरा उचलून, कारण सध्या तर ते मॅन्युअली केलं जातं. तर मॅन्युअल स्कॅमेजिंग थांबवण्यासाठी सुद्धा या रोबोटचा चांगल्या प्रकारे आपण वापर करू शकतो. रेल्वे समोरासमोर अपघात होण्याचं प्रमाण अलीकडे कमी झालं, तरी पण असा प्रकार झाला की तो अपघात टाळण्यात आला. त्या बाबतीत काय करता येईल? हा रोबो काय काम करू शकेल? ह्या रोबोटचं एक काम त्या बाबतीत असं होऊ शकतं की जर तो रोबो रेल्वे रुळावर आहे आणि त्याला आपण कुठला तरी एक नॉईज सेन्सर किंवा अल्ट्रा नॉईज सेन्सर, आपण सोनार सेन्सर वापरू शकतो आणि त्या ट्रॅकवरून येणारी दुसऱ्या बाजून येणारी ट्रेन तो रोबोट अगोदरच त्या स्टेशन चालकाला सूचना त्याची देऊ शकतो.
तर असं आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यावर अजून थोडा विचार करावा लागेल की आपल्याकडे कोकण रेल्वेने असं संशोधन केलेलं आहे. कोकण रेल्वेचं असं संशोधन आहे की 2 रेल्वे एका ट्रॅकवरती येणार नाही असं संशोधन आहे. पण हे अधिक असा प्रकार हे टेक्निक डेव्हलप करून केल्यानंतर सुद्धा असा एक प्रकार झाला की 2 रेल्वे एका ट्रॅकवरती आल्या. तर हे प्रकार असा होऊ नये म्हणून ह्यासाठी पण काही करता येईल ह्याच्यामध्ये. हेच की आपल्याला फोरकास्ट करता आलं पाहिजे की पुढची ट्रेन म्हणजे आपल्याकडे सिस्टीम ऑलरेडी आहे तशी सिस्टीम, पण त्याला अजून चांगल्या प्रकारे ह्या रोबोटचं हेच होऊ शकतं की तो रोबो एक 5-10 मिनटं अगोदर तुम्हाला सांगू शकेल. एवढंच काहीतरी करू शकतो. आय एम नॉट रिअली शुअर. रोबोटिक बर्डबद्दल आपण येस हे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे की तिथले म्युन्सिपाल्टीनं आम्हाला तो प्रोजेक्ट दिला होता मँचेस्टरमध्ये. तर मँचेस्टरमध्ये एक तळं आहे आणि त्या तळ्यामध्ये बदकांची संख्या खूप आहे आणि ते बदकांची संख्या कसं आहे, तळं आहे, तळ्याच्या मध्यभागी एक असं जंगल टाईप आहे गोल आणि ते तिथं बदक राहतात आणि दिवसभर तळ्यात पोहतात, रात्री तिथं त्या ह्याच्यात जातात. तर लिव्हिंग प्लेसला आणि तिथल्या लोकांना कळत नव्हतं, काउन्सिलला कळत नव्हतं की ह्या बदकांची संख्या मोजायची कशी, हे वाढायलेत कमी व्हायलेत, ह्यांना कोण मारतंय नाही मरतंय, ते कसं मोजायचं. कारण माणूस तिथं मोजायला गेला की ते पळून जायचे बरोबर. तर आम्ही एक उरीमध्ये जे मूवी ज्याने बघितलं असेल त्यात एक बर्ड आहे जो सर्वेलन्स करतो पाकिस्तानमध्ये जाऊन तिकडे. तर तसला एक बर्ड बनवला होता आणि तो बर्ड त्या जंगलाच्या वरती गिरट्या घालायचा. अगेन त्याला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडलं होतं. तर तो फक्त बदकच किती आहेत ते मोजून सांगायचा आणि दररोज असं जवळजवळ 4 महिने त्याने केलं आणि बदकांची संख्या किती आहे ते त्या रोबोटनं सांगितलं. आणि तसा एक ह्याचा एक चांगला वापर असा की हा चांगल्या प्रकारे अजून जास्त फंडिंग समजा मिळालं, म्हणजे DRDO सारखी संस्था आहे तर त्या संस्थेसाठी DRDO साठी डिफेन्ससाठी आपण हा बर्ड अजून चांगल्या प्रकारे अजून चांगल्या फंडिंगमध्ये बनवू शकतो. शेवटचा एक विचारतो, बौद्धिक संपदा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ती माझी कोणी नेऊ शकत नाही आणि त्यासाठी ह्या क्षेत्राचा खूप उपयोग होतो. सायन्स माझी IT चा जो विस्तार झाला आहे तो खूप उपयोग होऊ शकतो ह्याचा. एक्झॅक्टली. तर ही माझी बौद्धिक संपदा अधिक विकसित करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करू शकता चांगलं, ह्या माध्यमातून उपयोग होऊ शकतो. एक्झॅक्टली. बौद्धिक जसं तुम्ही म्हटला की तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी आहे, इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी जी आहे, जी वाढवण्यासाठी इंटरनेट किंवा सायन्स खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला वापरतो किंवा इट कीप्स यू बिझी ऑल द टाईम. म्हणून मगाशी जसं म्हटलं की जर तुम्ही ऑब्झर्व कराल आपल्या थोडंसं मला म्हणजे आपली जी शैक्षणिक व्यवस्था आहे त्याच्यात मेन फोकस आपला फक्त वाचन, त्यानंतर पाठांतर, त्यानंतर पुस्तकात येऊन परीक्षेत ते लिहिणं आणि गुणांची शर्यत त्याचमध्ये. आणि आपण जी गुणांची शर्यत तुम्हाला कुठल्याच आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाताना विचारली गेली दिसली नाही. म्हणजे मी आता एवढ्या वर्ष आहे 8-9 वर्ष आहे तिथं, तर तुम्हाला किती टक्के पडले कुणीच विचारलं, शिक्षकांनी विचारलं नाही, माझ्या मित्रांनी येऊन विचारलं नाही तुला किती टक्के पडले. ते म्हणतात तू काम करतोय, काय करतो आणि काय करता, काय संशोधन नेमकं पुढे काय जाणार, काय करणार, कसं संशोधन असं विचार जातं ना. येस एक्झॅक्टली. मार्क आणखी टक्केवारी नाही विचारली, टक्केवारी विचारली जात नाही. बहुतांशी वेळा तसं होत नाही. इव्हन तुम्ही इंटरव्ह्यूला ती विचारली असती तर आपली प्रगती थांबते, आपल्याला कुठेतरी न्यूनगंड तयार. आणि कारण भले मला 80% आहेत किंवा 85% आहेत, आपण 90%चा बघितल्यावर आपल्या आपोआपच सेल्फ इस्टीम डाऊन होते. तर ती गोष्ट तिथं केली जात नाही. कुठलेही तुमचे मार्क्स कुठल्या बोर्डवर डिस्प्ले करत नाही, ते तुमच्या ईमेलमध्ये येतात. तुम्ही ते बघायचे, स्वतःला स्वपरीक्षण करायचं किंवा मला वाढवायचे आहेत की हे करायचे आहेत की तिथंच राहायचं आहे आणि तसं आपण स्वतःला हे करायचं. तर ह्या गोष्टीत विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की गुणांच्या शर्यतीत न पडता थोडंसं समाजात जाऊन बाहेर निसर्गात जाऊ. टॉल्स्टॉयची एक किंवा रवींद्रनाथ टागोरांची सुद्धा एक शाळा होती जी ओपन होती. त्याच्यात फक्त झाडांचं परीक्षण करणे, पक्ष्यांचं परीक्षण करणे, ह्या गोष्टी ज्या होत्या हे कुठेतरी तुमच्या मनाला समृद्ध करतात, तुमच्या बुद्धीच्या इट एक्सपॅन्ड्स युअर होरायझन्स ऑफ युअर इंटेलेक्ट किंवा ब्रेन ज्याला आपण म्हणतो. तर तशा प्रकारचं शाळा तर अद्याप राहिल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांनी स्वतः तशा प्रकारचं केलं पाहिजे. पालकांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि कुठेतरी शिक्षकांनी आठवड्यातला 1 तास फक्त बुद्धीच्या कक्षा वाढवण्यासाठी वृंदावण्यासाठी जे काय करता येईल ते त्यांच्या पद्धतीने केलं पाहिजे. जिल्हा परिषद शाळेत सुद्धा शिकून तुम्ही एवढ्या ह्याच्यावर गेलात तर शिक्षक चांगले मिळाले, तुम्हाला शैक्षणिक वातावरण तसं मिळालं किंवा तुमच्या टॅलेंट होतं ते टॅलेंट त्यांनी शोधलं, असं केल्यामुळे खूप टॅलेंट आहे ना.
खूप आहे, खूप आहे. काय करायला पाहिजे नेमकं? ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे आणि ग्रामीण भाग खूप हार्डवर्किंग, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा खूप खूप कष्ट करणारे शिक्षक पण आहेत. मला वाटतं अशा विद्यार्थ्यांना आपणच एक सामाजिक हे म्हणून शोधलं पाहिजे. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे. मी स्वतः लंडनला गेल्यापासून मला जेवढे कोल्हापूर महाराष्ट्रातले महाराष्ट्रातलेच 3-4 विद्यार्थी आहेत ज्यांना मी लंडनला वेगवेगळ्या स्कॉलरशिप घेऊन पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर बेंगलोर आणि ह्या भागातले एक 4-5 विद्यार्थी, असे 8 विद्यार्थी मी स्वतः म्हणजे मेंटॉरिंग करतो मी. आणि मी अजूनही मेंटॉरिंग करतो. कारण मला असं वाटतं की कसं आहे, तुम्ही जेव्हा एखादं झाड लावता, ते लहान असतं तेव्हा तुम्ही त्याला पाणी देता, त्याला तुम्ही वाढवता आणि ते मोठं झाल्यावर ते तुम्हाला सावली देतं. आणि मला वाटतं लाईफची फिलॉसॉफी कुठेतरी हेच आहे की कधी कुणीतरी तुम्हाला सावली देतं आणि मग कधी तुम्ही कोणाला तरी सावली देता. सो दिस इज अ सायकल आणि त्या सायकलवर ही सायकल चालत राहिली पाहिजे. पेस्ट्रॉलॉजी नसतं तर ब्रायटन नसतं तर पुढचं सगळ्या गोष्टी नसत्या. नवोदय नसतं तर पेस्ट्रॉलॉजी नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे मी कोणासाठी तरी त्या हेलन मॅडम, मी कोणासाठी तरी चिपळूणकर सर, चौधरी सर बनू शकेन काय, हा नेहमी प्रश्न मला पडत असतो. आणि ते मी माझ्या पद्धतीनं इन माय ओन लिटल कॅपॅसिटी मी ते करत असतो. देत जावे, घेणाऱ्याने घे जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं. तर तुम्ही झाडाचं उदाहरण दिलं की आपल्यासाठी कोणतरी झाड लावलं म्हणून त्या सावलीत आपण वाढलो. आता तुम्ही स्वतः झाड लावण्याच्या, झाड होण्याच्या मार्गावरती वाटचाल करताय. तुम्ही तुमच्या इतक्या ह्याच्यातनं वेळात वेळ काढून तुम्ही पुढाऱ्याला मुलाखत दिली आणि एवढा वेळ दिला, त्याबद्दल पुढारीच्या वतीनं आपले आभार मानतो. आपल्या सर्व भाविक कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या हातून महाराष्ट्राचा सॅटेलाईट लवकरात लवकर झेपावेल आणि त्याचे फायदे आम्हाला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही मला इथं बोलवलात आणि एवढे आदर त्याने माझा सन्मान केला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद पुढारी. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.